नमस्कार. मी अनंत सर. आपण आता जी एक्झाम आपली होणार आहे 3 आणि 4 तारखेला ज्या एक्झामचं आपण प्रिपरेशन भरपूर दिवस झाले करत आहे आणि भरपूर लोकं जे आहेत हे आता असं वाटत आहे की बा आता प्रिपरेशन करावं. बरोबर आहे. म्हणजे एक्झाम आपल्याला आल्यानंतर भरपूर लोकं चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन कमी वेळामध्ये कसं होईल या पद्धतीचा विचार करतात. आपण भरपूर व्हिडिओ असे पाहतो की जे अनप्रोडक्टिव्ह असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारचं आउटपुट जे आहे ते व्हिडिओमधून मिळत नाही. तुम्हाला खास बुद्धिमत्ता या कन्सेप्ट याच्यामध्ये सीरीज वगैरे जे क्वेश्चन आहेत ते 5 मार्क्सला तुम्हाला एक्झाममध्ये येतात. आपण पाहिलं मागच्या व्हिडिओमध्ये की न्यूमेरिकल सीरीज किंवा अल्फा न्यूमेरिकल किंवा अल्फाबेटिकल सीरीज ही 5 मार्क्सची कन्सेप्ट आहे. ती तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. त्याच्यामध्ये आपण भरपूर क्वेश्चन जे आहेत ते कमी वेळामध्ये कसे होतील म्हणजे हे सीरीजचं जी कन्सेप्ट आहे जर तुम्हाला बाय पेन अँड पेपर जर तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला म्हणजे तो जर तुम्हाला जसे याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये ऑर्डर देतो त्या ऑर्डरनुसार जर तुम्ही क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न केला तर तो क्वेश्चन तुम्हाला पूर्ण पूर्ण पेजभर चालला जाईल. म्हणजे पूर्ण पेज जे आहे ते क्वेश्चन न भरून जाईल आणि सर्वात शेवटी तुमचा आन्सर निघेल. एका क्वेश्चनला तुम्हाला हार्डली 2 ते 3 मिनिटं लागतील. बरोबर आहे. आणि तुम्ही जर थोडीशी अप्रोच जर चेंज केली तर तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये एक क्वेश्चन किंवा 5चे 5 क्वेश्चन हार्डली 2 मिनिटांमध्ये तुम्हाला क्वेश्चन ज्यात ते अटेम्प्ट होतील आणि चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट होऊन तुमचे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला अॅक्युरेसी पण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिळेल. म्हणजे 5 पैकी 5 मार्क्स जे आहेत तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने त्याच्यात मिळतील. सीरीज मध्ये तुम्हाला आपण पाहतो की हा क्वेश्चन सोडत असताना फक्त तो जे ऑर्डर देतो म्हणजे क्वेश्चन मध्ये जे ऑर्डर दिल्यात त्या ऑर्डर नुसारच आपल्याला नाही हे करायचं. फक्त आधी क्वेश्चन वाचून घ्यायचा. तो वाचल्यानंतर आपण त्यात मनातल्या मनात किंवा त्याच्यामध्ये ट्रिक जे आहे ते आपण कोणत्या पद्धतीने त्याच्यामध्ये यूज करू शकतो. म्हणजे ह्या सिरीज मध्ये जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला सिरीज मध्ये क्वेश्चन जे आहेत हे आपण आपल्याकडे पीपीटी आपण म्हणजे काय म्हणते बनवायला वेळ लागत होता त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे काय म्हणते वेळ कमी असल्यामुळे आपण जे क्वेश्चन जे आहेत इथे लिहून घेतले. आता त्याच्यावरती मला 2-3च क्वेश्चन्स आहेत. त्या 2-3 क्वेश्चन मध्ये भरपूर क्वेश्चन जे आहेत ते बनवण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला हार्डली 20-25 क्वेश्चन म्हणजे ह्या टाईपमध्ये जर तुम्ही 20-25 क्वेश्चन तुमच्या हाताखालून गेले तर तुमचे 5 मार्क्स जे आहेत हे हार्डली 2 मिनिटांमध्ये तुमचे जे आहेत ते अटेम्प्ट होतील आणि अॅक्युरेसी जे आहे ते 100% राहील. पहा सिरीज मध्ये आपण न्यूमेरिकल सिरीज ही कन्सेप्ट घेतली. याच्यामध्ये तुम्ही आपण पाहिलं की न्यूमेरिकल सिरीज मध्ये या पद्धतीनं आकडे जे आहेत किंवा न्यूमेरिकल व्हॅल्यू जे आहेत त्या व्हॅल्यू तुम्हाला दिसतात आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन जे आहेत ते 5 ते 6 क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. 5 क्वेश्चन ह्या पद्धतीने तुम्हाला दिसतील आणि तुम्ही जर हा क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला इफ द फर्स्ट 2 डिजिट्स ऑफ इच नंबर म्हणजे तो जे ऑर्डर देतो त्या ऑर्डर नुसार जर तुम्ही प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला वेळ जो आहे तो लागेल आणि गुंतून पण जासाल. त्याच्यामुळे प्रत्येक क्वेश्चन जो आहे हा तुम्ही मनाने सोडवायचा. म्हणजे काय की तुम्हाला हार्डली तुम्ही जर त्याच्यात ट्रिक यूज केला तर जास्तीत जास्त 20-25 क्वेश्चन्स असतील. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त तुमचे दुसरे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये नाही दिसणार. बरोबर आहे. तुम्हाला हे क्वेश्चन जे ते हाताखालून जाऊ द्या. याच्यामध्ये तुम्हाला मी हा क्वेश्चन दिला तर या क्वेश्चन मध्ये मी कोणत्या पद्धतीने विचार करू शकतो की तो क्वेश्चन मला वाचताक्षणी समजला पाहिजे आणि मी तुमचा अटेम्प्ट जे आहे त्या क्वेश्चनचा लगेचच तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. आपण पहिला प्रश्न पाहू. पहिल्या प्रश्नामध्ये तो काय म्हणतो इफ द फर्स्ट 2 डिजिट्स आता जरी तो क्वेश्चन इंग्लिशमध्ये दिलेला असला तरी आपण त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करूनच तो क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करू. इफ द फर्स्ट 2 डिजिट्स ऑफ इच नंबर म्हणजे प्रत्येक नंबर मध्ये पहिले 2 डिजिट जे आहेत फर्स्ट 2 डिजिट म्हणजे काय की पहिले 2 डिजिट जे आहेत हा इच नंबर म्हणजे हा पूर्णचा पूर्ण नंबर झाला 505 फॉर एक्झाम्पल जर पकडला आणि डिजिट जर पाहिले तर डिजिट तुम्हाला दिसतं 5 दिसतं 0 दिसतं 5 दिसतं म्हणजे डिजिट मोडून हा नंबर आपल्याला 505 जर तयार झाला म्हणजे काय की याच्यामध्ये 2-3 गोष्टी फक्त लक्षात ठेवायचा की डिजिट्स आणि नंबर म्हणजे काय की आपल्याला इंग्लिश वाचताना भरपूर कधी कधी थोडंसं कठीण जातं की डिजिट्स आणि नंबर काय असतं नेमकं. तर आपण पाहिलं फर्स्ट 2 डिजिट्स पहिले 2 डिजिट जे आहेत ते काय केलं ऑफ इच नंबर आर इंटरचेंज पहा पहिले 2 डिजिट जे आहेत ते इंटरचेंज केले एकमेकांसोबत. बरोबर आहे. म्हणजे 435 जर आपण पाहिला तर तुम्हाला हा इंटरचेंज करून कोणता नवीन डिजिट तयार होईल तर हा 3, 4 आणि 5 म्हणजे 345 होईल. बस संपलं. एवढाच फक्त विचार करा 345 जो आहे तो तयार झाला माझा. पुढे काय म्हणतो पहा इंटरचेंज विदिन द नंबर देन विच अमंग द फॉलोइंग फ्रॉम द गिवन सिरीज विल बी बिकम द थर्ड हायेस्ट. पहा आता हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन जर तुम्ही तयार केला म्हणजे काय की त्याच्या ऑर्डरनुसार जर प्रश्न तयार करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला हे प्रत्येक तयार करून घ्या. ते तयार केल्यानंतर कोणता थर्ड हायेस्ट नंबर असेल. बरोबर आहे. मग आता याच्यात जर तुम्ही थोडासा शॉर्टकट करायचा प्रयत्न जर केला तुम्हाला दिसेल की हा मधातला डिजिट जो आहे ना हा पहिल्या वेळेस येऊन आला. बरोबर आहे. मधातला डिजिट जो आहे तो आधी येऊन आला म्हणजे जिथून तुम्हाला पहिला डिजिट जो आहे तो मोठा असेल तो तुमचा हायेस्ट असेल. संपलं. बरोबर आहे. म्हणजेच काय हा तुमचा हायेस्ट नसेल हा पण हे 3 पैकी कोणता तुमचा हायेस्ट असेल. तुम्हाला इथपर्यंत समजलं. बरोबर आहे. आता 5 आणि 5 हा तुमचा 4 आहे. बरोबर आहे.
पहिला हायेस्ट दोन पैकीच असेल, दुसरा जो आहे तो तुमचा आन्सर असेल, थर्ड हायेस्ट विचारला म्हणजेच काय तर 345 तुमचा आन्सर असेल. समजलं का? तुम्हाला पूर्ण क्वेश्चन जो आहे हा सोडवायचा आवश्यकता पडत नाही. तुम्ही जर फक्त तेवढा विचार केला तर, बरोबर आहे. तेवढा विचार जर केला तर तुम्हाला पूर्ण क्वेश्चन सोडवायचंच काम पडणार नाही. फक्त काय की एकच क्वेश्चन जो आहे तो त्याच्या ऑर्डरनुसार सोडवायचा प्रयत्न करा. नंतर आपण आपल्या पद्धतीने जो आहे तो विचार करायचा. पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर क्वेश्चन जे ते या पद्धतीने येतात की फर्स्ट टू डिजिट फर्स्ट अँड थर्ड डिजिट आर इंटरचेंज, देन विच अमंग द फॉलोइंग नंबर विल बी हायेस्ट नंबर. बरोबर आहे. या पद्धतीचा क्वेश्चन जर तुम्हाला आता याच्यात क्वेश्चन आपल्याकडे तीनच आहेत, पण जास्तीत जास्त क्वेश्चन जेवढे मला आठवतील तेवढे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. त्यातला एक क्वेश्चन मला आठवला. या पद्धतीचा क्वेश्चन होतो की फर्स्ट अँड थर्ड डिजिट आर इंटरचेंज, देन विच अमंग द फॉलोइंग नंबर इज द हायेस्ट नंबर किंवा लोएस्ट नंबर. बरोबर आहे का? त्याचं म्हणणं कसं आहे की पहिला आणि तिसरा जो आहे तो आपण इंटरचेंज केला. बरोबर आहे. इंटरचेंज केल्यानंतर तुमचा हायेस्ट नंबर कोणता असेल. बरोबर आहे का? मग तुम्हाला दिसतं की हायेस्ट कोणता असेल तर शेवटचा जो मोठा असेल तो तुमचा हायेस्ट असेल. ठीक आहे. शेवटचा जो मोठा असेल तुमचा हायेस्ट असेल. माझा तुम्हाला इकडे तर 5 3 4. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे काय हा पण आहे 5 4 3. ठीक आहे. 5 0 5 हा काही केला तर तेच येणार आहे. म्हणजे कोणता तर असेल तुमचा 543. या पद्धतीने तुम्हाला त्याचं काय असेल आन्सर असेल. दुसरा क्वेश्चन या पद्धतीने त्यात येतो, इफ फर्स्ट अँड सेकंड डिजिट आर इंटरचेंज, देन विच अमंग फॉलोइंग नंबर इज द इव्हन नंबर. बरोबर आहे का? किंवा हाऊ मेनी नंबर्स विल बी इव्हन. ठीक आहे. आता तुम्हाला दिसेल की फर्स्ट अँड सेकंड डिजिट जो आहे तो आपण इंटरचेंज करू म्हणतो. बरोबर आहे. इंटरचेंज केल्यानंतर तुम्हाला इव्हन नंबर कोणकोणते तयार होतील. म्हणजेच काय की तुम्हाला या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसेल की फर्स्ट अँड सेकंड डिजिट आर इंटरचेंज. ठीक आहे. म्हणजेच काय फर्स्ट अँड सेकंड डिजिट जर इंटरचेंज केला तर इव्हन नंबर किती तयार होतील. बरोबर आहे. इव्हन नंबर किती तयार होतील. इंटरचेंज केल्यानंतर तुम्हाला दिसतं की हा तुम्हाला कुठे येईल आधी येईल. बरोबर आहे का? नंतर शेवटी कोणता येईल तर शेवटी जे आहे तेच राहील. बरोबर आहे का? शेवटी जे आहे तेच राहील. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये त्यांना जरी तुम्हाला ऑर्डर दिली फर्स्ट अँड सेकंड नंबर आर इंटरचेंज, देन विच ऑफ द फॉलोइंग नंबर विल बी इव्हन नंबर. इव्हन नंबर तुम्हाला हातच लागला नाही. म्हणजे काय सर्वात शेवटचा त्याचा जो डिजिट असेल तो जर ऑर्डर असेल तो शेवटी ऑर्डरच राहील. तो जर इव्हन असेल तर तो इव्हनच राहील. म्हणजे पहिले दोन डिजिटला त्यांना हात लावला, शेवटच्याला काहीच लावला नाही. ठीक आहे. म्हणजेच काय की तुम्हाला या प्रॉब्लेम सोडवायची आवश्यकताच नव्हती. हा एक नंबर तुमचा इव्हन झाला, हा दोन नंबर इव्हन झाला, म्हणजे टू नंबर्स आर विल बी इव्हन नंबर. बरोबर आहे का? हा दुसरा टाईपचा क्वेश्चन. त्यानंतर तुम्हाला आणखी एक क्वेश्चन त्याच्यामध्ये येतो, फर्स्ट अँड सेकंड डिजिट्स आर इंटरचेंज, देन विच अमंग द फॉलोइंग नंबर विल बी ऑड नंबर. किंवा फर्स्ट अँड सेकंड डिजिटची जी आहे ती बेरीज केली म्हणतो. बरोबर का? किंवा फर्स्ट अँड सेकंड डिजिटची बेरीज केली त्यानंतर थर्ड डिजिटनं भाग दिला. बरोबर का? असं भरपूर क्वेश्चन त्याच्यामध्ये तयार होतात. थर्ड डिजिटनं जो आहे तो भाग दिला, कोणत्या नंबरचं आउटपुट जे आहे ते मोर दॅन 5 असेल. बरोबर का? मोर दॅन 5 असेल. या पद्धतीचा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला एक्झाम मध्ये दिसेल. ठीक आहे. किंवा आणखी एक प्रश्न त्यामध्ये या पद्धतीने तयार होतो की फर्स्ट अँड थर्ड डिजिटची आहे ती बेरीज केली, त्यानंतर मधला डिजिट जो आहे तो त्यातून वजा केला, कोणत्या डिजिटचं आउटपुट जे आहे ते मोर दॅन 9 असेल किंवा मोर दॅन 2 असेल. या पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला त्याच्यावरती तयार होतो. तुम्हाला इत्तंभूत सांगायचं फक्त एवढंच आहे की हे क्वेश्चन जे आहेत हे क्वेश्चन तुम्हाला तो जे ऑर्डर देतो त्या ऑर्डरनुसार सोडवायचेच नाहीत. आपण फक्त कन्सेप्च्युअली फक्त यातून 15-20 क्वेश्चन जे आहेत ते एक्झामला जायच्या अगोदर विचार करायचा की हे कसे प्रश्न याच्यात तयार होतील. बरोबर आहे का? म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा जर प्रश्न याला विचारला तर मी प्रश्न जो आहे तो माझ्या पद्धतीने सोडवेल आणि कमी वेळामध्ये 5 क्वेश्चन जे आहेत ते हार्डली 2 ते 3 मिनिटात माझे अटेम्प्ट होतील. मी तेवढाच विचार करेल. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे, पहा, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द थर्ड डिजिट ऑफ थर्ड लोवेस्ट नंबर. बरोबर आहे का? व्हॉट इज द प्रोडक्ट म्हणजे काय की आपण त्याचा गुणाकार केल्यानंतर जे आउटपुट निघेल ते प्रोडक्ट. बरोबर आहे. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ थर्ड डिजिट ऑफ थर्ड लोवेस्ट नंबर. पहा, थर्ड लोवेस्ट कोणता आहे पहा. आता फर्स्ट लोवेस्ट कोणता दिसून आला तुम्हाला पहा, 354 हा फर्स्ट आहे. त्याच्यानंतर 435 हा सेकंड लोवेस्ट आहे. त्यानंतर थर्ड लोवेस्ट तुम्हाला कोणता दिसून आला, सॉरी, फर्स्ट लोवेस्ट, सेकंड लोवेस्ट आणि थर्ड लोवेस्ट, म्हणजे 505 हा तुमचा थर्ड लोवेस्ट झाला. ठीक आहे. एवढं सर्कल करून ठेवायचं किंवा लिहून ठेवायचं फटाफट. ठीक आहे. थर्ड डिजिट ऑफ थर्ड लोवेस्ट नंबर अँड फर्स्ट व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ थर्ड डिजिट. थर्ड डिजिट विचारला जाता. थर्ड डिजिट कोणता आहे तर 5 आहे. ठीक आहे. गुणेला पुन्हा तेच अँड द फर्स्ट डिजिट ऑफ सेकंड हायेस्ट नंबर. सेकंड हायेस्ट कोणता आहे तुमचा, फर्स्ट हायेस्ट हा आला, सेकंड हायेस्ट तुमचा हा आला 654. त्याचा कोणता डिजिट विचारला, फर्स्ट डिजिट विचारला, तर हा आहे 6. 6 गुणेला 5 7 म्हणजे 30. जास्त लिहितच बसू नका. बरोबर आहे का? जास्त लिहितच बसू नका. ह्या पद्धतीचा क्वेश्चन अशा पद्धतीने जर अटेम्प्ट केला तर वेळ तुम्हाला भरपूर लागेल. मी तुम्हाला हे म्हणत नाही की ह्याच पद्धतीने अटेम्प्ट करा.
तुम्हाला प्रिपरेशन ह्या पद्धतीने करा की तुमच्या हातून जास्तीत जास्त क्वेश्चन त्यातून हातून जाऊ द्या. आपोआप तुम्हाला त्या शॉर्ट ट्रिक ज्या तुमच्या पद्धतीने जे आहे ते त्याच्यामध्ये यूज करू शकता किंवा तुमचा टाइम जो आहे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट होतील याचं युटिलायझेशन तुम्हाला आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपला रिझल्ट जो आहे किंवा आपले मार्क्स जे आहे ते चांगल्या पद्धतीनं येतील. पहा आता थर्ड क्वेश्चन त्यामध्ये दिलेला आहे, हाऊ मेनी नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 3. पहा आता याच्यामध्ये डिव्हिजिबल बाय 3 जर तुम्ही आपण पाहिलं की आपण लहान लहान मुलांना शिकवतो की डिव्हिजिबिलिटीची थर्डची डिव्हिजिबिलिटीची मेथड काय, बरोबर आहे. आपल्याला मेथड जर माहित नसेल तर आपण काय करू, 435 भागेला 3, ठीक आहे, हे करत बसू. तुम्हाला हा जर साधा क्वेश्चन जर पकडला तर तुम्हाला 3 मिनिट खाऊन जाईल, बरोबर आहे, 3 मिनिट, आणि तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो लूज होत जाईल. त्याच्यामुळं डिव्हिजिबिलिटीची मेथड काय, सरळ सरळ टोटल मारली, मी त्याच्या पण पुढे जातो की टोटल मारायचंच काम नाही. ज्या ज्या क्वेश्चनला 3 भाग जातो ते क्वेश्चनच इलिमिनेट करायचा प्रयत्न करायचा, बरोबर आहे का. पहा आता 5 आणि 4 9 3 भाग जातो, 3 ला पण 3 भाग जातो, म्हणजे ज्याला 3 भाग जातो, ठीक आहे. पहा इकडं 5 आणि 4 9 ला 3 भाग जातो, त्याला पण जातो, ठीक आहे. 5 आणि 4 9 जातो, 3 ला पण जातो, ठीक आहे. 7 5 12, ठीक आहे, जातो. 4 ला जात नाही, म्हणजे याला जात नाही, ठीक आहे. याला पण नाही जात, ह्याला पण नाही जात, म्हणजे किती संख्येला 3 भाग जातो, किती नंबर्सला जातो, तर 1 2 3 3 तुमचा आन्सर असेल. टोटल मारायचं कामच नाही किंवा कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला भागाकार करायचं कामच तिथं पडणार नाही. ह्या पद्धतीचे सिरीजचे जे क्वेश्चन्स आहेत, सिरीजचे क्वेश्चन या पद्धतीने जर सोडवले तुम्ही, तुम्हाला अत्यंत कमी वेळामध्ये तुम्ही क्वेश्चन जे आहेत ते अटेम्प्ट करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं तुमचं प्रिपरेशन जे हो त्यासाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक.